कल्पेश दादा आपण असाल तर या कल्पेश दादा. बघा टीम स्टार क्रिकेट क्लब वेस्ट एक एक्स्ट्रा कोण असेल तर त्यांनी आपण माईकशी भेट द्या कॉम्बॉक्समध्ये नाव देण्यासाठी विनंती असेल. एक्स्ट्रा प्लेयर किंवा कोच किंवा कोण आला असेल तर आपण या. यस नक्कीच आहे तिथे उपस्थित आहेत. यस जोरदार टाळ्यांनी ते मात्र सुरुवात करा. प्रोत्साहन द्यायचं संपूर्ण चिमुकल्या प्लेयर्सला. उद्याचं भविष्य आज मात्र ते खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला ओम स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइक एंडला इदान आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. आदित्यला आपण पाहतो. यस राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलर तयार आहे. पहिलाच बॉल देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता सुरुवात केली जाते यावेळेस डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र पुढचा बॉल आउटसाइड आउट स्टंप यावेळेस पाहायला मिळतोय. पंच सांगत असताना यास इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव्यांनी यावेळेस धावफलक वाढत असताना धावांचं श्रीगणेश होत असताना आता मात्र स्वराज क्रिकेट क्लबचं आपल्याला पाहायला मिळतोय. ओम आणि इदान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शांततेत संयमीचं खेळ छोटे चिमुकले आज मात्र इथे मैदानात खेळताना पाहायला मिळतात. भरपूर चेहऱ्यावरती पालकाच्या स्माईल आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या स्टेजवरती या सर्वांना चान्स देण्याचं काम म्हणजे अंकुश दादाचं आहे. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या दिशेने फटका खेळला. ओव्हर द कव्हर्स ड्राईव्ह आपण पाहिली. ज्या प्रकारे विराट कोहलीला आपण पाहतो कव्हर ड्राईव्हचा बादशाह म्हणून ओळखला जातो त्याच प्रकारे इथे मात्र कव्हर्सच्या दिशेने फटका खेळला होता. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती या. भरपूर असं चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या स्माईल आहे कारण की चांगली मॅच. मी तर म्हणेन प्रथमच बदलापूरमध्ये अशी लाईव्हच्या स्पर्धेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितकं कमी अंकुश दादाचं संपूर्ण बिंग फिट जिमचं. पुढचा बॉल यावेळेस पुढचा बॉल आवड अपील करतात. इथे मात्र आपण पाहतोय मोहन पाटील ऑफिशियल पंच तिथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं शिरगा गावातील एक मोठा खेळाडू मोहन पाटील म्हणजे ज्याची ओळख आहे तो मात्र आज इथे उपस्थित झाल्यात. ऑफिशियल पंच ऑफिशियल अंपायर आहेत. खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी अंपायरिंग केली आणि आज देखील इथे उपस्थित झाल्यात. पुढचा बॉल यावेळेस बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र पाहावं लागेल डॉट बॉलची सांगता होत असताना. पुढचा बॉल शांतता संयमीचा खेळ मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्टार क्रिकेट क्लब बदलापूर वेस्ट दुसऱ्या बाजूला स्वराज क्रिकेट क्लब ईस्ट या दोन्ही क्रिकेट क्लबमध्ये ही मॅच मात्र चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस मात्र पाहावं लागेल इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती 2 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी कौतुक करावं तितकं कमी आदित्यचं. यावेळेस आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. 8 षटकांची मॅच 8 ओव्हरची मॅच. पुढचा बॉल यावेळेस ओहो काय गोलंदाजी हवा कौतुक करावं तितकं कमी आपण सांगत असताना आउटसाईड. यावेळेस बॉलची लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र धावांचा विचार केला तर 2 धावांवरती धावफलक जाऊन स्थिरावला. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 2 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आहेत. 2 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला विहान. यावेळेस रनअप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो विहान. भरपूर प्रतिसाद मी तर म्हणेन यावेळेस खेळाडूंना शिकवण्याचं काम मी तर मोलाचं वाटतं. जे प्रत्येक खेळाडूला घडवण्याचं असतं ते म्हणजे कोचचं असतं सरांचं असतं. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून दोन्ही कोचचं
यावेळी चांगला फटका हवेमध्ये प्रहार केला, इथे मात्र कॅच ड्रॉप केली. ही झेल ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये प्रहार केला होता, इथे मात्र अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप झाली. परत एकदा ऑन साइडला पूल केला, मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 धावा दाफल कव्हर. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, यावेळी ओव्हर द पॉइंट इथे खेळायचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होईल का? यस, इथे मात्र एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने दाफल जम पोहोचेल 3 या आकड्यावरती. टाळ्याचा देखील कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतोय, कारण की प्रेम आहे, प्रतिसाद आहे, संपूर्ण लहान मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस चांगला, यावेळेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला, ओव्हर द कव्हर्स खेळायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र जर विचार केला तर डॉट बॉलचे सांगता आपल्याला पाहायला मिळत्या. 4 बॉलचा खेळ झालाय, 3 धावा द फलकावरती आहेत. 3 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळी चांगला फटका, ओव्हर द कव्हर्स फटका केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दाफलकाचा विचार केला तर दाफल अजून पोहोचलाय, स्थिरावलाय 3 या धावसंख्येवरती. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र शांततेचं वातावरण आपण पाहतोय आणि भरगच्च अशी गर्दी या खेळाडूमध्ये पाहायला मिळत्या. याच वाईट बॉल अतिरिक्त धावेने दाफलक वाढला, दाफल अजून पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावरती. 4 ऑन बोर्ड. 4 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावीस पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र चांगला फटका, परंतु फॉलो थ्रूला बॉल अडवण्यात आला. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचलाय 4, फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती या. तिसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. आदित्य यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने इथे मात्र कॉम्बॉक्सच्या दिशेने इथे मात्र फटका सजवला होता, त्याला सलामी दिली, परंतु इथे मात्र मिळतील ही एकच धाव. एका धावेच्या मदतीने दाफल जम पोहोचले तब्बल 5 ऑन बोर्ड. चांगला फटका, ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका आपण पाहतोय. कारण अर्थानं जणू काय यावेळेस विराट कोहलीची आठवण करून दिली की काय, त्याच प्रकारे इथे मात्र फटका सजवला होता. ओहो, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, टीट फॉर टॅप. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलतोय आणि आज दरम्यान सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, यावेळेस चांगला फटका खोदून काढला, यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस धावेचा इथे मात्र जर विचार केला तर मानस होतं, परंतु धाडस नव्हतं. यावेळी जर विचार केला, यॉर्कलेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, यावेळेस इथे मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता. यावेळेस जर विचार केला तर सीझन लेदर आपण क्रिकेट पाहत असतो, त्यावेळेस प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो, कशा प्रकारे खेळला जातो, कशा प्रकारे ते फेस करण्याचं काम असतं, ते मात्र इथे सांगत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस फटका सजवला आहे, ओव्हर द कव्हर्स फटका परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला ड्राईव्ह यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, चांगला एक्झिबिशन, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. यावेळेस आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर ऑफ साइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. पंचांशी दोन्ही हात समांतर सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि या धावांचा जर विचार केला तर
दाफल जम पोचले 6 या धावसंख्येवरती, 6 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. यावेळी स्टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळतोय. परत एकदा पंच आमच्या दिशेने वळत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव्याने दाफल जम पोहोचेल तब्बल 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाफल कवरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डॉट बॉलची सांगता. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. दाफल जम पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती, 7 ऑन बोर्ड. आपण पाहतोय बिंग फिट जिम प्रीमियर लीग 2024 चा थरार चालू आहे आणि या थरारामधील एक ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. विहानला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. व्हाईट बॉल. 8 धावा दाफलकावरती. अतिरिक्त धाव्याने दाफलक वाढलाय आणि 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा दाफलकावरती. यावेळी 6व्या मध्ये प्रहार केलाय. इथे मात्र आपण पाहतो एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने दाफल जम पोहोचलाय तब्बल 9 धावा दाफलकावरती, 9 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळायला होता, परंतु इथे मात्र जर विचार केला तर तेवढा जोश तेवढा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाले, तेवढी ताकद त्यावेळेस मिळाली नाही. पुढचा बॉल परत एकदा. यावेळेस बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द पॉइंट्स तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र एकही धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. दाफल जम पोहोचले तब्बल 9 या आकड्यावरती, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 34 षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा बॉल तयार. यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. यावेळेस पुढचा बॉलचा जर विचार केला तर या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 धावा मात्र खर्च केल्यात विहानने. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉलो थ्रूला. स्वतः गोलंदाज यावेळेस आडवायला आला होता. यावेळेस विचार केला तर 14 षटक प्रगती पथावरती, 10 धावा धाफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये घडले काय पाहावं लागेल. इथे मात्र एक धाव चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळण्याने ही एक धाव दाफलकावरती पाहायला मिळते. ऍड होते. दाफल जम पोहोचलाय 1/11 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे. 14 षटक प्रगती पथावरती. यावेळी जोरदार प्रहार केला. ऑफ साइडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र तू मैं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र क्विक रनिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. याच दरम्यान सन्मान्य ॲडव्होकेट मंगेशजी गवळे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. श्रीला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला. श्री हो यावेळेस मात्र चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्कीच क्रिकेट असा खेळ प्रत्येक खेळाडू मात्र शिकवत असतो आयुष्यात कसं डिफेन्सिव्ह होणं महत्त्वाचं आहे ते मात्र क्रिकेट सातत्याने शिकवत असतं आणि तेच डिफेन्स यावेळेस मात्र पुरेपूर इस्तेमाल केला आहे त्या डिफेन्सचा. पुढचा बॉल यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. एकच धाव इथे मात्र एकही धाव मिळणार नाही. या डॉट बॉलची सांगता शांतते संयमेचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलेला बॉल पाहायला मिळतो. धावा सांगत असताना पंच आम्हाला की यस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. नक्कीच भरपूर अशी गर्दी या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय बिंग फिट प्रीमियर लीग 2024चा थरार. ही स्पर्धा तुमची आमची आपुलकीची स्पर्धा, दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय, स्थिरावलाय तब्बल 12 या आकड्यावर. नक्कीच 10 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. 2 ओव्हर इथे नक्कीच वाढवण्यात आल्यात. 10 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या आणि 5 बॉलर हे देखील नोंद घ्यायचे. लाऊड अपेल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो. लेग स्टंप यावेळेस लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते मोहन पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र पाहायला मिळते 4 बॉलचा खेळ झालाय आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. अंपायरचा विचार केला तर बऱ्याच वर्षांचा अनुभव अंपायरला देखील, मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांनी खरं आता फेस केलेत. यावेळेस पुढचा बॉल ओहो लावडा पेल यस इट इज. पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. फलंदाजाला परतावं लागेल. आल बी डब्ल्यू फलंदाज इथे मात्र बाद. यावेळेस मात्र कल्पक मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेस छोटा पाकिट बडा धमाका खऱ्या अर्थाने आपला मुख्य आयोजक आपण पाहतोय अंकुशजी भोसले साहेब यांचा नक्कीच चिरंजीव कल्पक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे आणि बऱ्याच वर्षांचा देखील अनुभव आहे. खऱ्या अर्थाने कल्पकचा विचार केला सातत्याने मेहनत करत असतो आणि आज देखील या मैदानामध्ये काय करत ते पाहावं लागेल. 5 षटकाच्या अखेरीस यावेळेस आपण पाहतो इथे मात्र व्हाईट बॉल. शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. येस ओव्हरची ते मात्र समाप्त झाले. 5 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धाव फलकावरती. अजूनही जर विचार केला तर 5 षटक उर्वरित आहेत. या 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम स्वराज क्रिकेट क्लब या संघाचं पाहावं लागेल. यावेळी जोरदार प्रहार करायचा होता. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात मिड ऑनला. इथे मात्र आपण पाहतोय श्रियांश इस बॉलिंग ट्रॅक आपण पाहतो. श्रियांश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र लाऊड अपील होती. धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा कल्पक ऑन स्ट्राईक. यावेळी स्लिक साईडच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र अतिरिक्त धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी
6वं षटक प्रगतीपथावरती, षटक क्रमांक 6वं, 6th ओव्हर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र व्हाईट बॉलची सांगता होत असताना आतला रिक्त धावेने धावफलक वाढता. हवे जो विचार केला तर छोटा पॅकेट बडा धमाका बॉलिंग ट्रॅकवरती श्रेयांशला आपण पाहतोय. वय खूप कमी आहे परंतु या वयामध्ये एवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मी तर म्हणेन आजकालच्या पिढीला मात्र लाजवणार आहे असं क्रिकेट या मैदानामध्ये चालू आहे. यावेळी सोहो टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल कमबॅक केलाय. 2 बॉल नंतर आता मात्र कमबॅक करत असताना बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी असं दाखवत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक जम पोहोचलाय तब्बल 15 या धावसंख्येवरती, 16 या धावसंख्येवरती, 16 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आता मात्र राऊंड विकेट आलाय. यावेळेस चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारच्या धावा इथे मात्र मिळत नाहीये. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र व्हाईट बॉल चुकीची कामगिरी आता मात्र करतोय. या चुकीवरती परिवर्तन करावं लागेल. चुकीतच माणूस मात्र शिकत असतो परंतु या चुका या मॅचमध्ये मात्र महत्त्वाच्या ठरतील का पाहावं लागेल. कारण की क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही आहे आणि एक एक बॉल एक एक धावा इथे मात्र महत्त्वाच्या आहेत. त्याच इथे मात्र कामगिरी चांगली करावी लागेल, कमबॅक करावं लागेल आता मात्र श्रेयांशला. यावेळी चुकी आता पूर्णपणे घडली आहे, पाहावं लागेल पंच. यस व्हाईट बॉल सांगत असताना धावफलकातून पोहोचले तब्बल 18 ऑन बोर्ड. शांतते संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय परत एकदा. पाठची लिडिंग एज खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढायचा होता परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावफलक जम पोहोचले तब्बल 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 1 टू गो. व्हाईट बॉल इथे मात्र एकदा ऍड होईल. धावफलक पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रनचा स्कोर कार्ड. यावेळेस लेग साईडच्या दिशेने मोठा प्रहार करायचा होता, पाहावं लागेल. पंच सांगत असताना यासाठी व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्या त्यानंतर. या धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलाय 20 ऑन बोर्ड. शांततेत संयमाचा खेळ मात्र चालू मैदानाच्या आतमध्ये. एक एक धावा महत्त्वाच्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अंकुशजी भोसले साहेब असतील, तदनंतर नक्कीच दीपा मॅम असतील, तदनंतर सागर असेल, अंशुल असेल, विशालदा असेल, कल्पेशदा असेल. भरपूर असं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तदनंतर निखिल दादा असेल. एक धावेत मात्र वैयक्तिक खातं मात्र खोललंय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय 7वं षटक घेऊन पियुषला आपण पाहतोय.
पुढचा बॉल या 20 आपण पाहतोय. पहिलाच बॉल एक साईडच्या दिशेने फटका चवला. इथे मात्र पाहावं लागेल. ओहो, डायरेक्ट हिट. यावेळी झंडी गुल केली आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. सेलिब्रेशन होत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र विकेट क्रमांक दुसरी लागत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तनिष. जोरदार नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे. छोटा पाकिट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये आलाय तनिष. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे मित्र कोहिनूर आमच्या समोर जॉईंट त्यांनी सांगत असताना तनिष असं एक खेळाडू आहे ज्याला राहताना कोणी बोल्ड घेऊ शकत नाही असं हे चॅलेंज नक्कीच त्याने दिलं आहे. परंतु आता ते चॅलेंज इथे पूर्णपणे ॲक्सेप्ट होईल का पाहावं लागेल. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान असा हा तनिष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस नो बॉलचा कॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र फ्री हिट असेल. असं नक्कीच फ्री हिट असेल. यावेळेस संधी असेल तनिषला मोठा फटका खेळायची. फ्री हिटचा कॉल. स्नो बॉल आहे. बिमर पहिला बिमर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस थोडंसं कॅप्टन सांगत असताना थोडंसं कानमंत्र देत असताना पहिली वॉर्निंग आपल्याला पाहायला मिळते बिमर यावेळेस. (22 ऑन बोर्ड). फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेस आपण पाहतोय पाहावं लागेल. यस, परत एकदा नो बॉलचा कॉल आला पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट अजून कंटिन्यू असेल यावेळेस. आणि आता मात्र बॉलर देखील चेंज असेल. यस, 2 बिमर बॉलर चेंज. नवीन गोलंदाज इथे मात्र फ्रेश गोलंदाज यावं लागेल कारण की नो बॉलचा कॉल होता. आपण पाहिलं तर रिप्ले देखील ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतं ओमसाई MTC लाईव्ह यांच्या मार्फत. रिप्ले देखील चांगला ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे साथी मित्र जिथे मात्र उपस्थित आहेत. ओमसाई MTCचे लाईव्ह प्रोपरायटर अक्षय मात्रे असतील, कुणाल मात्रे आणि त्याचप्रमाणे मोरेश्वर मात्रे आज मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतात. यस, बॉलर चेंज असेल. न्यू बॉलर. येस येस ओके कंटिन्यू असेल. यावेळेस संधी असेल. फ्रीटचा कॉल कंटिन्यू आहे. यावेळेस परत एकदा पाहावं लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात पंच. येस, परत एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो +1 टोटल इथे 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन बोर्ड.
25 धावा फलकावरती, 25 ऑन बोर्ड. 7वं षटक यावेळेस प्रगतीपथावरती आहे. 10 ओव्हरची टोटल मॅच आहे आणि आता मात्र फ्री हिट हा कॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. राईट अमोर द विकेट. फ्री हिटचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. यस, वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल. यावेळेस मी तर म्हणेन पियुषला जणू काही लाईन अँड लेंथ भेटत नाही. यावेळेस त्याला मात्र शोधावी लागेल लाईन अँड लेंथ. यावेळेस अग्रेसिव्ह थोडंसं पाहायला मिळते पियुष यावेळेस मैदानात आहे. 26 धावा फलकावरती, 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल. फ्रीटचा बॉल होता परंतु आता मात्र डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 ऑन बोर्ड. 26 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो, यावेळेस सोबत कव्हर्स फटका खेळायचा होता पूर्णपणे थांबून ठेवण्याचा कॉल इथे मात्र दिलाय. तनिष आणि कल्पक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कल्पकचा जर विचार केला तर 8 बॉल फेस केला, 1 धाव त्यांनी मात्र बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला तनिषला आपण पाहतोय 3 बॉल फेस केलेत आणि 1 धाव मात्र त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने फटका चांगला मिड ऑनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतं. चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही टीम्सचा विचार केला तर कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन्ही टीम्स मात्र सातत्याने मेहनत करत असते. प्रत्येक खेळाडू मात्र मेहनत करत असतो आणि आज मात्र एकमेकांविरोधात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. परत एकदा बॉलर तयार आहे. यावेळेस खोदून काढलेला बॉल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रहार करायचा परंतु ते लाईन अँड लेंथ लिंक तितकी मिळत नाही. तर मात्र जर विचार केला तर धावफलकाचा तर 26 धावा धावफलकावरती, 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार आहे. हो, यावेळेस मात्र ऑफर त्या कव्हर्स फटका खेळायचा होता. चांगला यावेळेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 7 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या आकड्यावरती. जसं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय अर्णव कापटन. यावेळेस ऑनस्क्रीन देखील आपण पाहू शकता. थोडंसं काल मंत्र दिलं एकमेकांविरोधात आपण पाहतोय. कल्पक आणि तनिष ऑनस्क्रीन आपण पाहतोय. या अर्थाने थोडंसं प्लॅनिंग करतात कशा प्रकारे फेस करायचं, कशा प्रकारे यावेळेस मात्र खेळायचं पूर्णपणे. हा 10 षटक आपण पाहतोय. स्वतः यावेळेस कॅप्टन बॉलिंग मार्कवरती या. राईट मोर द विकेट. यावेळेस ते सर्रार भरनाट वेग आहे परंतु लाईन ॲट लेन चुकीची पाहायला मिळते. आउटसाईड द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात ही धाव आपल्याला मिळताना पाहायला मिळते. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन स्थिरावले, टाळ्या लावण्याचं काम केलंय. 27 या आकड्यावरती, 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कोहिनूर आमच्या समय जॉईंट आज स्कोररच्या भूमिकेत कॉम बॉक्स मध्ये. आता मात्र डॉट बॉलची सांगता. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे तनिषचा विचार केला तर पुढे खेळण्याचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा राईट मोर द विकेट. ओहो, यावेळेस चांगला डिफेन्स. पूर्णपणे ज्या प्रकारे कोहिनूरने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज मात्र तनिष कामगिरी करतोय. कमालीची कामगिरी पाहायला मिळते. ओहो, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका केलाय. इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. इथे मात्र चित्ताच्या वेगाने हरणाईच्या चप्पल लाईन ही एकदा मात्र कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट ही एकदा मात्र एकवडण्यात आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचलाय तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता मात्र झाली. धावफलक जाऊन स्थिरावल्या 28 या आकड्यावरती. 8वं षटक यावेळेस प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल 28 रन्स ऑन स्कोर कार्ड.
पुढचा बॉल यावेळेस शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पक ऑन स्ट्राईक आहे. आतापर्यंतचा विचार केला कल्पकचा तर 12 बॉल त्यांनी मात्र फेस केले, 1 धाव आतापर्यंत बनवलात. धावांचा विचार केला तर 29 धावा दाखवल्यावरती 29 ऑन बोर्ड. हो, यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता. 8 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. दाफला जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. यस, ऑन स्क्रीन आपण पाहतोय की अर्थानं संपूर्ण व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन आमचे इथे मात्र सर्वांना इथे दाखवण्याचं काम करतात. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतं. सुजय ओहो, यावेळेस मात्र संधी होती, झेल ड्रॉप झाली. परंतु आत्ताच विचार केला त्या डॉट बॉलची सांगता. नो बॉलचा कॉल आला. यस, पायाचा नो आहे. यस, फ्री हिटचा कॉल. परत एकदा संधी, एकदा सुवर्ण संधी असेल तनिषकडे. यावेळेस मोठा फटका खेळायची. यावेळी डान्सिंग फटका खेळायचा होता लेग साइडच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट. ओहो, यावेळी चांगला एफर्ट, पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. इथे मात्र डाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एकतीस धावा दाफलकावरती आहे. 31 ऑन बोर्ड. येस, या एका धाव्याने मदतीने दाफल जाऊन पोहोचेल 32. 22 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय 90 षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. 9th ओव्हर यावेळेस प्रोग्रेस. यावेळेस फुल टॉसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र पाहावं लागेल पंच किती धावात. लाईनचा जर क्रॉस असेल पूर्णपणे तर 6 असतील. लाईन क्रॉस असेल पूर्णपणे डायरेक्ट तर 6 आहेत. प्रेक्षक तिथे बसलेत, तुम्ही देखील सांगू शकतात. यस, प्रेक्षक देखील सांगतात. प्रेक्षक, लाईनचा क्रॉस जर झाला असेल तर 6 आहेत. यस, 6 धावा इथे मिळतील. षटकार दाखवत असताना कल्पक यावेळेस मात्र दाखवतोय. यावेळेस कल्पक दाखवत असताना पूर्णपणे सेलिब्रेशन केलं आपण पाहिलं. ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं तर नक्कीच कौतुक असतं काय. नक्कीच पॅरेंट्सला, पालकांना देखील कौतुक आहे. कारण की आतापर्यंत कोणी षटकार मारला नाही, परंतु कल्पकच्या बॅटमधून तो षटकार आलाय. काय फलंदाजी करतोय, कमाल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा. यावेळेस प्रहार जोरदार. यावेळेस पाहावं लागेल परत एकदा. आता मात्र अग्रेसिव्ह वाढलाय, कारण की त्याला देखील माहिती आहे धावा बनण्याचं गरजेचं आहे. कारण की शेवटचे 2 षटक आता मात्र उर्वरित आहेत. 90 षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. 38 धावा दाफलकावरती. 38 ऑन बोर्ड. फुलटॉस बॉल हवेमध्ये, प्रहार. यस, यावेळेस मात्र नो मॅच लँडिंगला चेंडू आदळलाय.
यावेळेस आपण पाहतो इथे हो काय क्लोज कॉल होता, क्लोज कॉल होता. धोक्याची घंटा वाढली होती. प्रत्येक बॉलवरती फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता. फुटवर्कचा इस्तेमाल करून आपण जो विचार केला तर षटकार आला. जैसे मोबाईल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है तसं दाखवून दिलेलं त्या फटकाराने. आणि आता मात्र 9 षटकाच्या आकड्यास खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय यावेळेस श्रीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. शेवटचं षटक, अंतिम षटक आहे. ओहो यावेळेस बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल. इथे मात्र सुखरूपरित्या दाखल झाला. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 39 आकड्यावरती. शेवटचे 4 बॉल आहेत. या 4 बॉलमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल कल्पक आणि तनिषचा ते पाहावं लागेल. शेवटचे 4 बॉल अजून उर्वरित आहेत. ओहो दंडी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल. निराशाजनक चेहरा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि कल्पकला इथे मात्र परतावं लागेल. मोठा मासा गाला लागत असताना वाघाची शिकार केली आहे कल्पक. भाग टू डकआउट, फलंदाज बाद. अन्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विघ्नेश यावेळेस आला. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 टू गो. 39 धावा धावफलकावरती. या 3 बॉल वरती अजून किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ते पाहावं लागेल. 3 टू गो. उर्वरित 3 बॉल उर्वरित आहेत. यावेळेस आपण पाहतोय बिंग फिट प्रीमियर लीग 2024 चा थरार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ही प्रेक्षणीय लढत एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. हे दमदार असं आयोजन. लाऊड अपील आउटसाइड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पंच सांगत असताना आउटसाइड द लेग स्टंप. डॉट बॉलची सांगता. शेवटचे 2 बॉल. या 2 बॉलमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. मॅचची कडा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय एकदा वेकवंडात आली. 40 धावा धावफलकावरती 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतोय पंच काय निर्णय देतात. एस डॉट बॉलची सांगता. इथे मात्र पहिला सत्र समाप्त होईल आणि 10 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 41 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे 60 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 41 धावांची आवश्यकता. येणारे 60 बॉल आणि 41 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कल्पक असेल, तनिष असेल, चांगलं बॅटिंग आपल्याला लाईनअप आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना हा संघ खेळताना पाहायला मिळेल. कोण जिंकेल हा सामना ते देखील पाहावं लागेल. एका बाजूला आपण जर विचार केला तर स्टार क्रिकेट क्लब आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वराज क्रिकेट क्लब. या दोन्ही संघांच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी ज्यांनी केला ते म्हणजे नक्कीच अंकुश भोसले सर तिथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर केली जाते. एक चांगलं आयोजन, दमदार असं आयोजन पाहायला मिळतोय. जसं आपण ऑन स्क्रीन ॲडव्हर्टाईज देखील पाहू शकतो. निर्वा कॉटेज रिसॉर्ट असेल तर नंतर माऊली वॉशिंग सेंटर, माऊली वॉशिंग सेंटर आपण पाहू शकतात. खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहू शकतात माऊली वॉशिंग सेंटर चांगल्या पद्धतीने इथे मात्र
कार्स असतील, बाईक असतील वॉश केल्या जातात. त्यानंतर आपण पाहतोय स्कायलार्क ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून ही ट्रिप आपण पाहतोय. चारधाम यात्रा एक पॅकेज आहे, 7 ते 8 दिवसांचं पॅकेज असेल. त्यानंतर 9 ते 10 दिवसांचं पॅकेज ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. बॅनर देखील आपण एंट्रन्सला पाहू शकतात. संपूर्ण केदारनाथ असेल, तुंगनाथ असेल, बद्रीनाथ असेल, ऋषिकेश असेल, ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ही ट्रिप नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 3 फिक्स डिपार्चर डेट आपल्याला पाहायला मिळतील. कॉन्टॅक्ट आपण त्यांना करू शकतात. ऑन स्क्रीन बुकिंग देखील दिली गेली आहे, त्याचं अमाऊंट देखील दिलं गेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतात निर्वाद कॉटेज रिसॉर्ट एक चांगला ट्रेंडिंगला सध्याच्या घडीला असणारं #ट्रेंडिंग 2 वरती फर्स्ट नंबरला असणारं हे आपण पाहतोय निर्वा रिसॉर्ट. खऱ्या अर्थानं मयूर जाधव असेल, सौरभ जाधव असेल, सौरभ लाड असेल, मयूर लाड असेल, तर त्यांचं नक्कीच निर्वा आपण पाहतोय रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळतोय, जे दहिवली गावाच्या जवळ आहे. चांगलं सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगलं व्हेन्यू आहे. आपण नक्कीच व्हिजिट करा. यस, इथे मात्र स्पर्धेला सुरुवात केली जाईल. येणारे 60 बॉल आणि नक्कीच 40 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 41 रन्स टू विन फ्रॉम 60 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. तेच नक्कीच ही मॅच झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक असेल. नक्कीच सर्व खेळाडूंना आपण पाहतोय जे सकाळपासून खेळतात त्यांच्यासाठी नाश्ता असेल परत एकदा. कोणी गावातील एक नावाजलेला सितारा. जसं पण या नक्कीच कोणी पाठाचा विचार केला, बरेच असे सितारे संस्कार आमच्यासमोर सातत्याने जोडले जातात, परंतु आज मात्र नाही आहेत. आणि आज मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मोरेश्वरला आपण पाहतोय इथे मात्र उपस्थित आहे. चला स्पीडअप करा दोन्ही टीमचे कोच आणि चला कॅप्टन कोच सर, चला स्पीडअप करा, विनंती असेल, वेळ घेऊ नका. सुरुवात होईल, वेळ घेऊ नका. चला पंच उपस्थित व्हा, बऱ्याच मॅच आपल्या ह्याच्यानंतर देखील पेंडिंग आहेत. कारण की यानंतर देखील 2 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील ह्याच्यानंतर आणि त्यानंतर मेगा फायनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चला येस, बाकी सर्वांना विनंती असेल आपण नेटच्या बाहेर व्हा, विनंती असेल जे प्रेक्षक असतील, कोच असतील, टीम मेंबर, चला बाहेर या आपण, विनंती असेल. त्या व्हाईट टिप्सच्या बाहेर कोणी थांबू नका. आणि चला स्कोरर कोहिनूर आमच्या समोर जॉईंट होते. कोहिनूर आपण या.
येस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला पहिलं षटक घेऊन यावेळेस आपण पाहतोय कल्पकला. चला सर आपण थोडंसं बाजूला व्हा सर, विनंती असेल थोडं सहकार्य करा सर. सर चला आपण थोडंसं बाजूला व्हा, विनंती असेल. मॅच आता मात्र चालू झाली, लाईव्ह स्पर्धा आहे याची देखील नोंद घ्या. आपण व्हाईट टिप्सच्या मागे व्हा. येस ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. मॅचला इथे मात्र सुरुवात, 41 धावांची गरज. लेट्स प्ले पहिलाच बॉल. अंशुलला आपण पाहतो यावेळेस पहिलाच बॉल. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली या. एक बॉल आणि डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. राईट मोर द विकेट, बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र नाही या. डॉट बॉलची सांगता, दुसऱ्या बॉलवरती सलग दुसरा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय बॉलिंग आहे कल्पक, बॉलिंग आहे. याच दरम्यान आपण पाहतोय अनेक समाजसेवक सामान्य बार राऊत साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दाफलातून पोहोचलंय तब्बल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय आणि एकही धाव आतापर्यंत मिळणार नाही. यावेळेस मॅडन ओव्हर संपादित करेल का कल्पक, पाहावं लागेल. की स्माईल आहे चेहऱ्यावरती, गोड स्माईल सातत्याने त्याची असते. आणि आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन एक चांगला अपडेट आपल्याला पाहायला मिळतो. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून फिल्डिंग देखील कॅप्चर केली जाते. प्रत्येक खेळाडू कुठल्या पद्धतीने कुठल्या पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ते देखील ऑन स्क्रीन आपल्याला दाखवतात अपडेटर. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल या स्वाईड बॉल. अतिरिक्त धावेने इथे मात्र सुरुवात केली या. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 ऑन बोर्ड यावेळेस विचार केला. पहिलं षटक प्रगतीपथावरती, एक धाव धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. कल्पक बॉलिंग मार्कवरती परत एकदा सज्ज आहे. यावेळेस हो चांगला ड्राईव्ह यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या आकड्यावरती. फक्त एकच धाव आतापर्यंत कल्पकने इथे मात्र खर्च केली आहे. आतापर्यंतचा विचार केला तर अजूनही 40 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आहे. येणारे 9 षटक आणि 40 धावांची गरज या मॅचमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय दुसरं षटक घेऊन. नित्यला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला. राईट मोर द विकेट. यास पहिल्याच बॉल यावेळेस अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाऊन सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड. नक्कीच विनंती असेल सन्माननीय नाना धारवे यांना आपले शुभाचे सन्माननीय समाजसेवक आहेत. आपण पाहतो डॅशिंग व्यक्तिमत्व बार राऊत साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचप्रमाणे तदनंतर
याच दरम्यान आपण पाहतोय सामान्य शरदजी यादव साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच आज त्यांचा संघ आपण पाहिलात, मंदार यादव असेल, मंदार यादव आणि त्याचप्रमाणे हेमंत यादव यांची पिताश्री आहेत आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, सातत्याने आपण पाहायला मिळतात. त्यांचं देखील मायेची, प्रेमाची, आपुलकीची अबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. यावेळी सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये घडलंय, संपूर्ण टीम त्याच्या मागे मात्र धावते आणि गोड कौतुक मात्र केलं जात आहे. कौतुकाची थाप त्यांच्या खांद्यावरती नक्कीच केलीच जाते. कौस्तुभला मात्र परतावं लागेल. वीस फूटचा बॉल आपण पाहतो, इथे मात्र पाहावं लागेल चुकीची कामगिरी, नो बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य सुनीलजी पेंडुलकर साहेब याचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची, प्रेमाची, आपुलकीची अबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. यस कॅमेरामॅन जर फोकस करा, मान्यवरांचे यथोचित मान सन्मान केला जातोय. यस आपण ऑन स्क्रीन पाहू शकतात. त्यानंतर सन्मान्य लक्ष्मणजी पेंडुलकर साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची, प्रेमाची, आपुलकीची अबगार शाल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय इथे मात्र केलं जातोय. येस धन्यवाद, आभार. आत्ताचा डॉट बॉल आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, दाफलजम थांबलाय, स्थिरावलाय 2 या आकड्यावरती, लॉस ऑफ 1 विकेट. 20 फूटचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला, इथे मात्र पूल केलाय, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावा आता मात्र महत्वाच्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल, प्रत्येक धावा इथे मात्र एकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राईट मोर द विकेट यावेळेस आपण पाहतो, इथे मात्र पाहावं लागेल या व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव्याने दाफला जाऊन पुढे सरसावत, दाफला जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती, 3 ऑन बोर्ड. हो यावेळेस मात्र दंडी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल. यू मिस आर डेफिनेटली इट. सेलिब्रेशन मैदानामध्ये चालू आहे पूर्णपणे. थाप यावेळेस मात्र मम्मीला त्यांनी फ्लाइंग किस दिलाय. वा, जोरदार प्रेम आहे, मम्मीवरचं प्रेम इथे मात्र ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. त्यांचे पालक, पॅरेंट्स इथे मात्र अभिमान आहे, खेळावरचं प्रेम आहे. आणि यावेळेस मात्र पूर्णपणे आपण पाहू शकता रिप्ले देखील इथे मात्र केलंय. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. दाफला जाऊन पोहोचलाय तब्बल 3 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओजसला आपण पाहतोय यावेळेस मैदान. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पकला आपण पाहतोय यावेळेस. बॉलिंग ट्रॅक वरती आल्या, परत एकदा दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं खातं खोलण्यासाठी. हो यावेळेस मात्र खोलवा टप्पाचा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्की जोरदार प्रहार यावेळेस आपण पाहतोय. राहताना टाळ्यांचा कडकडाट, त्या प्रोत्साहन आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमच्या मागे प्रत्येक खेळाडू ते मात्र उपस्थित आहेत. कल्पक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती, परत एकदा पुढचा बॉल यावेळेस.
यावेळी स्वन बाउन्स सीमारेषा पार आलेला हा खणखणीत चौकार 4 धावा. सात ना सात. धावफलक जवळ पोहोचलंय 7 या धावसंख्येवरती. आता मात्र कडक असा प्रहार केला अग्रेसिव्ह. आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता मात्र झाली या. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र बॅकफूट लावून फक्त कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. शेवटचा बॉल आहे. 1 to go. राईट मोर द विकेट. यावेळेस बॉल तयार आहे. ओहो यावेळी संडिकुल काय गोलंदाजी आहे. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. पूर्णपणे सेलिब्रेशन मात्र मैदानामध्ये चालू आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने मजा घेत असताना सर्व आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील खुश झालाय. महत्वाची विकेट आहे. यावेळेस मात्र दाखवून दिलं पहिल्या बॉलवरती त्यांनी मात्र चौकार याच फलंदाजाने त्याला मात्र गेला होता, परंतु त्याला मात्र पाठवून दिला यावेळेस मैदानाच्या बाहेर आणि विकेटचा बदल आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. सात धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंतचा विचार केला तर शिवांजय आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने जर विचार केला कल्पक बॉलिंग अटॅक साठी आला होता, तर नंतर चांगलं कमबॅक त्याची साथ देण्यासाठी नित्याला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नित्याची झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा दुसरं षटक प्रगतीपथावरती या. ओहो यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. विहानला आपण तिथे पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट. ओहो स्लोवर गतीचा चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेन. टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. पाहावं लागेल वाईट बॉल. चुकीची कामगिरी करतात. जर सामना जिंकायचा असेल तर विकेट आणि डॉट बॉल महत्वाचे या मॅच मध्ये. कमाल करावी लागेल यावेळेस विचार केला तर 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन बोर्ड. 4थं षटक यावेळेस प्रगतीपथावरती या. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय. नक्कीच आपण पाहतोय पायाचा नो हे नक्कीच मात्र घोषित केलंय पंचांनी. ऑफिशियल पंच आपण पाहतोय अंशुलला. यस फ्रीडचा कॉल आहे. ग्रीन सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. फ्रीडचा बॉल यावेळेस संधी असेल. हो यावेळेस फ्रीडचा बॉल होता. तिथे विहानला आपण पाहतोय आणि एकही धाव नाही आहे. डॉट बॉलची सांगता 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय आणि 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र तो तुम्ही चालू मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय पाहावं लागेल. इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु आता मात्र मैदानामध्ये घडलंय काय.
यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल व्हाईट बॉलची सांगत आहोत असताना पाहायला मिळते. बारा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळते. व्हाईट बॉलची सांगता इथे मात्र झाली. 13 धावा फलकावरती एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र एकवरण्यात येतात. अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. ओहो तेज सर्रारला जवाब गोलंदाजी. काय बॉल आहे यावेळेस. टप्पा पडल्यानंतर उसळी घेते तेज सर्रार. जणू काही वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय ते मात्र आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा शेडू असेल. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आखरी गेंद इस ओव्हर का राइट आर्म राउंड ऑफ विकेट. यहाँ पे गोलंदाजी करते हुए नित्या हम देख सकते हैं. बल्लेबाजी करते हुए शिवांजय और ओजस. ओहो यहाँ पे ऑन साइड पे पुल किया. डॉट बॉल यहाँ पे मिलता हुआ. 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या देख सकते हैं 13 रन ऑन स्कोर कार्ड. तनिष यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आला. षटक क्रमांक 5 घेऊन. अजूनपर्यंतचा विचार केला तर रिक्वायर्ड रेडवेट नक्कीच जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 4 धावा जर बनवल्या तर सामना नक्कीच जिंकेल. तनिषला आपण पाहतो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. 1 धावेचा कॉल आहे. पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करायचं होतं यावेळी क्षेत्ररक्षक. यावेळी स्मित म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत दगदग वाढली होती. विहानने यावेळेस मात्र चुकी केली होती की काय. यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय. स्वर्गातील हवेमध्ये प्रहार. ओहो यावेळी इथे मात्र विहाननी टिपले झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. शिवांजयचा खेळ फलंदाज बाद. काय क्रिकेट आहे मित्रांनो. हेच क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती मात्र हसवतं तर दुसऱ्या बॉलवरती मात्र तोच क्षण रडवतं. ही स्थिती मात्र आपण फक्त आणि फक्त क्रिकेटमध्येच पाहू शकतो. ती स्थिती या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेट असा खेळ मित्रांनो की संपूर्ण टेन्शन जे आपलं सिच्युएशन आहे ते विसरून हसवण्याचं काम करत असतं ते म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ते जल्लोष ते जोश या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक सर्व मान्यवर सर्व काही विसरून आज या मैदानामध्ये फक्त आणि फक्त हसत आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेट या नावामुळेच. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस सन्मान केला. सन्मानित दिला यावेळेस मात्र गोलंदाजाला तनिषला. छोटा पॅकेट बडा धमाका यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय. पंच सांगत असताना यस नो बॉल. अंशुल बॅटर नेम. विकेट नंतर डॉट आणि आता नो बॉल आला आणि आता हा डॉट. फलक पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावरती या. हो यावेळी क्लोज कॉल होता. क्लोज कॉल होता. धोक्याची घंटा वाजली होती. आता मात्र डॉट बॉलची सांगता.
शेवटचा बॉल आहे 1 to go. येस वाईट बॉल आपण पाहतोय आणि धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचलंय तब्बल 16 या आकड्यावरती 16 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने मिसफिल्ड झाली आहे पाहावं लागेल. येस एक धाव असेल डिक्लेअर बाहेर आला असेल तर एक धाव आहे. येस डिक्लेअर झोन आहे बाहेर आला असेल तर एक धाव आहे. इदानला आपण पाहतोय जो फलंदाजी करत असताना ओपनिंगसाठी आला होता तोच इदान यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती राईट मोर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पहिलाच बॉल हो बऱ्याच फ्लाईट यावेळेस दिली बॉलला आणि आता मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. धावफलक जम पोहोचलाय तब्बल हो यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 28 बॉल आणि धावफलक जम पोहोचला अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 28 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल संधी होती चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. ओहो यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता झाली पूर्णपणे पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम इथे मात्र या गोलंदाजाने केला. कौतुक करावं तितकं कमी आहे. आपण पाहतोय पाहावं लागेल पंच का निर्णय आताचा डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता झाली. ओव्हर येस ओव्हर समाप्त झाली. 6 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जम पोहोचले तब्बल 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती परत एकदा तनिष. हो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस मात्र पाहावं लागेल डायरेक्ट हिट. हो क्लोज कॉल. यावेळेस पूर्णपणे डोक्याची घंटा वाजली होती. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. कोर्ट जिंकेला सामना शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का पाहावं लागेल. हो यावेळेस मिसफील्ड झाली आहे. इथे मात्र चुकाचं रूपांतर झालं. जिथे होती एक धाव तिथे कन्वर्ट झालंय 4 या आकड्यावरती आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. पूर्णपणे या चौकाराने ही मॅच मात्र बदलून टाकली आहे. धावफलक जम पोहोचले 22 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 22 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स टू विन फ्रॉम 22 बॉल्स. एक चांगली मॅच. 21 गेंद और 19 रन्स की जरूरत ये मैच में. देखते कौन जीता है मैच.
स्टार क्रिकेट क्लब की स्वराज क्रिकेट क्लब. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला पाहावं लागेल. हो यावेळीस लावडाबैन डायरेक्ट हिट केलाय. धावचूच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या आकड्यावरती. धावफलक जाऊन स्थिरावलाय. यावेळेस नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. ओ हो यावेळेस मात्र वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईड लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 23 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललाय. रन रेट आता वाढत चाललाय. धावफलक जर विचार केला तर चांगली कामगिरी करतात. रिक्वायर्ड रनवेटचा विचार केला 5.40 रन रेट इथे मात्र चालू आहे. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो लाऊड अपील पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो बाटची लिडिंग एज. चांगला अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते अंशुलच्या माध्यमातून. चांगला कॉल. यस विचार केला जाईल तुमचा देखील अंपायरच्या भूमिकेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कोच देखील आमचे पाहत आहेत. नक्कीच कोहिनूर कडून नक्कीच 51 रुपयाचा कॅश प्राइज असेल अंशुलसाठी. ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला सजवला आहे. 1 धावाचा कॉल आहे. इथे मात्र विचार केला तर मानस होता परंतु धाडस नव्हतं. आणि आता मात्र विचार केला तर समीकरण राहिलं येणारे 18 बॉल आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. अंशुल यस जरा लक्ष ठेवा. विनंती असेल आपलं काम आहे जे बॉल मोजण्याचं. येणारे 18 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 41 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. याच दरम्यान आपण पाहतोय हेमंतजी भोसले साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. हेमंत भोसले यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगाने आणि हरणाच्या सप्पळ लाईनी ही 1 धाव मात्र कंप्लीट झाली आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण बदलत आहे. येणारे 17 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. ओहो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. 1-1 धावावरती आता धडपड होते या मॅच मध्ये. या मैदानाच्या आतमध्ये मेहनत या मॅच मध्ये करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धोक्याची घंटा. ओहो यावेळेस क्लोज कॉल होता. यावेळेस मात्र संपूर्ण पॅरेंट्स आपण पाहतोय प्रोत्साहन देतात पाठलाग करतात. ओहो मोक्याच्या क्षणी मारलेला हा चौका आपण बांधतोय. आणि या विकेटचं पतन परिवर्तन झालं या मॅच मध्ये. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती हा क्रिकेट मात्र हसवतोय तर दुसऱ्या क्षणी मात्र रडवतोय. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 14 बॉल आणि 16 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला स्टार क्रिकेट क्लब बदलापूर वेस्ट आहे तर दुसऱ्या बाजूला स्वराज क्रिकेट क्लब ईस्ट हा संघ. ही लढत मात्र ईस्ट आणि वेस्ट मध्ये आहे. पण कोणी सामना जिंकला तर विजय मात्र फक्त आणि फक्त क्रिकेटचाच या मैदानात घडेल. येणारे 14 बॉल आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते.
ओहो यावेळीस मैदानामध्ये घडलंय काय होत्याच नव्हतं झालं या मिळतील या 4 धावा टोटल 5 धावा इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती आता समीकरण पूर्णपणे बदललंय या मॅच मध्ये येणारे 13 बॉल आणि 11 धाव्यांची गरज परंतु क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही मित्रांनो काही घडेल काही बिघडेल शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का पाहावं लागेल ओहो यावेळेस डॉट बॉलची सांगता टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळतोय आता मात्र येणारे 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज येणारे 12 बॉल 11 धाव्यांची गरज या मॅच मध्ये काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल प्रत्येक बॉल वरती धावा बनवाव्या लागतील आणि इथं मात्र प्रत्येक बॉल वरती मात्र एक एक धाव इथे थांबवावे लागेल त्या संपूर्ण टीमला बोल ना भाई मी बोलतोय का मी इंडियाला सपोर्ट करतो ओहो यावेळीस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय यावेळीस असूनही 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये काय घडेल कमाल घडेल का पाहावं लागेल ओहो लावडा बिल यस इट इज पंचांचा आता कशाच्या दिशेने फलंदाजाला मात्र परतावं लागेल मोक्याच्या क्षणी ही विकेट आली आहे एक एक धावा एक एक विकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळत्या विकेटचं परिवर्तन परत एकदा फलंदाज बॅक टू डक आउट फलंदाज बाद 31 धावा फलकावरती आहेत 31 रन्स ऑन स्कोर कार्ड येस शिरगावचे पवन केने आपण आमच्यापर्यंत बॅट्समनचं नाव पोहोचवा बॅट्समॅन श्रीला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र चुकीची कामगिरी करतात हो यावेळेस मात्र मॅच मध्ये बदलाव व्हाईट बॉल आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 11 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता येणारे 11 बॉल आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये काय कमाल होईल कोण जिंकेल हा सामना कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईल पाहावं लागेल यस डॉट बॉल आला पण आम्हाला सांगतात समीकरणमध्ये बदलाव येणारे 10 बॉल आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारे वेळ सांगून जाईल कोण बनेल या मॅचचा हिरो ते देखील पाहावं लागेल यावेळेस मात्र एक हिरो तर आमच्या समय जॉईन आहे या कॉम बॉक्स मध्ये ओहो यावेळी सुकी घडली मैदानात एक एक बॉल वरती परिवर्तन होतंय एका बॉल वरती डॉट बॉल होतं तर दुसऱ्या बॉल वरती धावा येतात यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डंटरी गोल केलाय महत्वाची विकेट 8 विकेट इथे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात अजूनही विचार केला अजूनही 2 विकेट उपस्थित आहेत अजून 2 विकेट आहेत 8 विकेट गेल्यात आतापर्यंतचा विचार केला तर समीकरणामध्ये बदलावा काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल येणारे 9 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सो येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनलची फर्स्ट मॅच असेल नॉकआउट मॅच आहे एका बाजूला टिजो टायगर्स त्यासमोर फाईट करत असताना विहान रायडर्स एका बाजूला नक्कीच
थॉमस सरांचा आणि संघ असेल तर दुसऱ्या बाजूला विशाल दार्वे यांचा संघ. सेमीफायनलची फर्स्ट मॅच असेल. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचं. टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ असेल टॉस असेल. आणि सेमीफायनल 2 असेल. निर्वा रिसॉर्ट वॉरियर्स त्यासमोर फाईट करेल मास्टर सँडविच ब्लास्टर्स. या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनल 2 असेल. श्रेयांशला आपण पाहतोय यावेळेस सज्ज आहे. 3-3 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. वेळ फार कमी आपल्या इथे याची देखील लक्ष द्या घ्या. 3-3 षटकांची मॅच असेल. 4 ओव्हरची. यस 4 ओव्हरच्या नंतर मॅचेस असतील याची नोंद घ्या. येस नक्कीच विनंती असेल दीपा मॅम आपण या. दीपा मॅम आपण या. आपल्या शुभ असेल नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. डॉट बॉलची सांगता झाली. नाणेफेकी जिंकली नक्कीच टीम आपण पाहतोय जिजो टायगर्स टिजो टायगर्सच्या संघाने. आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पण मयूर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग घेतली आहे. बॅटिंग घेतल्या आमंत्रित केलं इन्व्हाइट केलंय विहान रायडर्सच्या संघाला. यावेळी समीकरणामध्ये बदला पाहावं लागेल. इथे मात्र 2 धावा मिळतील का. आणि यस इथे मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्या चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरणामध्ये मजा आहे. येणारे 5 बॉल आणि 6 धाव्याची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. नक्कीच कुणाल सरांचा विचार केला तर महत्वाची मॅच. या मॅच मध्ये मात्र मेहनत करावी लागेल प्रत्येक खेळाडूला. ऑफसाइडच्या दिशेने फटकासा गजवलाय. ओहो यस इट इज. पंचांचा निर्णय. यावेळी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आता समीकरणामध्ये बदलाव. शेवटची विकेट आता उर्वरित. 1 विकेट फक्त उर्वरित. येणारे 4 बॉल आणि आता मात्र येणारे 4 बॉल आणि 6 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. कोण जिंकेल हा सामना. 365 दिवसांची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. कोण जिंकेल कुठल्या संघाला मात्र विजय प्राप्त होईल ते पाहावं लागेल. येस नक्कीच या मॅच नंतर नाश्त्याची सोय नक्कीच केलेली आहे. तर खेळाडूंना विनंती असेल जे छोटे खेळाडू त्यांना देखील आणि आपल्या सर्व खेळाडूंना जे सकाळपासून खेळतात त्यांच्यासाठी देखील आहे. ओहो यावेळी सन्मानित केले. डॉट बॉलची सांगता समीकरणामध्ये बदलाव. येणारे 3 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. काय घडेल. मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. ओहो पाहावं लागेल. या डॉट बॉलची सांगता झाली. येणारे 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. यावेळी फलंदाजी करत असताना स्टार क्रिकेट क्लब वेस्ट या संघाला मात्र मेहनत करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी प्रेशर आहे. पाहावं लागेल. या वाईड बॉल समीकरणामध्ये बदलाव. हे नक्कीच आपण जर विचार केला तर मेहनत या मॅच मध्ये करावी लागेल. 1.5 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य
3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत या मॅच मध्ये मात्र करावी लागेल. पाहावं लागेल यावेळेस मात्र 1 धाव, 1 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. चौकार इथे येईल का? जोरदार टाळ्या ही मॅच आवडली असेल तर. नक्की छोट्या खऱ्या अर्थानं विचार केला तर छोटा पाकिट बडा धमाकानी आज मात्र खुश केला. जे संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी खुश केलं नाही परंतु आज मात्र प्रेक्षकांची मनं भरली आहेत ती म्हणजे या खेळाडूंनी. 1 बॉल आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 1 बॉल आणि 4. पाहावं लागेल यावेळी सामना जिंकलाय नक्कीच. आपण पाहतोय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय. स्वराज क्रिकेट अकॅडमी आज संघाने सामना जिंकलाय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. काय कमालीची नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती असेल तुमचं प्राइज नक्कीच अखेरीस देण्यात येईल. जे आता 3 मॅच आहेत त्यानंतर तुमचं प्राइज सेरेमनी असेल याची नोंद घ्या. कल्पक